अजित पवार यांचे धाबे दणाणले आहेत, तर तिकडं भाजप घाम पुसण्यात व्यस्त होऊन गेलेला आहे. मग आता होऊ लागले ना बंडखोरी, दिले जाऊ लागले धडाधड राजीनामे. मित्रहो नमस्कार. लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि महायुतीचं गर्वहरण झालं. त्यामुळं विधानसभेसाठी धडकी भरलेली महायुती एक एक पाऊल जपून टाकत असली तरी त्यांचा पाय खोलातच जाताना दिसू लागला आहे. अहो, सत्तेच्या अघोरी लालसेपोटी भाजपने उद्धव ठाकरे यांचं सरकार गैरमार्गाने पाडलं. अहो, दोन पक्ष फोडले. अघोरी शक्तीच्या जोरावर जेवढं काय म्हणून करता येईल ना तेवढं सगळं केलं या भाजपानं. भाजपाला सत्ता मिळाली हो, पण सामान्य माणसाचा विश्वास उडून गेला ना हो. लोकशाहीचे खांब असे मोडकळीला आले आणि सत्तेचा बाजार व्यापार सुरू झाला. पण शेवटी बघा, जे पेरलं ते उगवताना महायुती म्हणून इतर पक्षातल्या नेत्यांची प्रचंड गर्दी केली. त्याला महायुती असं नाव दिलं गेलं. अहो, आता एवढी गर्दी झाली की घरातलेच आता गुदमरून तर गेलेच गेले, पण आपल्याच घरात त्यांनाच जागा नाही आणि मान सन्मानही उरला नाही. विशेषतः म्हणजे हे भाजपाच्या बाबतीत घडलेलं आहे. आता मग अशा वेळी स्वाभिमानाची जागा होणारच ना हो कोणाचाही. विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी आली, त्यासोबतच नाराजीचीही मोठी लाट आली. अर्थात हे अपेक्षितच होतं. 3 पक्षात महाराष्ट्र वाटून घ्यायचा म्हटल्यावर कोणाच्या घरात कोण घुसेल हे काही सांगता येत नाही आणि घडलंही तसंच. सध्या तेच चाललंय ना. कार्यकर्ते 5 वर्ष मतदारसंघात कष्ट करतायत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उभं राहायचं, आमदार व्हायचं ठरवून मतदारसंघात त्यांनी बांधणी केलेली असते. ऐनवेळी जर ती जागा दुसऱ्या पक्षाला गेल्यावर यांनी करायचं काय? मग त्या कार्यकर्त्याच्या कष्टाचं काय? मग आता होऊ लागले ना बंडखोरी, दिले जाऊ लागले धडाधड राजीनामे. अहो, ज्यांच्या विरोधात कायम आपण काम केलं त्यांच्याच जिंदाबादच्या घोषणा देणार तरी कशा हो. राज्यभर हे वातावरण आहे, पण सध्या मावळ मतदारसंघात आग भडकली आहे. आग. आता या बंडाळीची मोठी चर्चा सुरू झालेली आहे. आता या मावळची अजित पवार यांचे धाबे दणाणले आहेत, तर तिकडं भाजप घाम पुसण्यात व्यस्त होऊन गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं विद्यमान आमदार त्यांचे सुनील शेळके यांना तिथून उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी नाराज झाले. सुनील शेळकेच्या पराभवासाठी बंडखोरी झाली आहे. इथं भाजपचे बापू भेगडे यांनी तर तशी घोषणाच करून टाकलेली आहे आणि त्यांनी घोषणा केली आणि काही वेळातच मावळ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे दिले आणि बंडखोर बापू भेगडे यांना पाठिंबा दर्शवला. राजीनामे देताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना अश्रू देखील अनावर झाले होते. अहो, साहजिकच आहे, जिथं प्रामाणिक कष्ट केलं तिथून रिकाम्या हातानं जावं लागतंय. अहो, इथं अजित पवार यांच्या उमेदवाराचा पराभव करणं एवढंच उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आता त्यासाठी भाजपच्या बापू भेगडे यांनी इथूनच अपक्ष लढण्याचा निर्धार देखील केला आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप टिकला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. 5 वर्ष आम्ही खूप भोगलेलं आहे असं हे बाळा भेगडे म्हणाले आहेत. बापू भेगडे यांना निवडून आणणं हेच आता आमचं लक्ष आहे, उद्दिष्ट आहे, ध्येय आहे असं स्पष्टपणे बाळा भेगडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे आमदार सुनील शेळके यांचं आता काहीही खरं नाही हेच समोर आलेलं आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजलेलंच आहे. त्यामुळं मावळ विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीवरून ही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सध्या बघा, मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये तर रस्सीखेच दिसत आहे. विरोधक राहिले बाजूला. महायुतीत अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आता नुकतीच. मात्र या पदाची मागणी आम्ही केलेली नाही, त्यामुळे हे पद आम्हाला नको. मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितलेली आहे. पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करावी अशी भूमिका
बापू भेगडे यांनी घेतलेली होती. पत्रकार परिषद घेत बापू भेगडे यांनी ही आपली भूमिका मांडलेली होती. मात्र अजित पवार गटाकडून सुनील शेळके यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपाने अनेकांना नुकतंच नाही का ते सरकारी पदांची गाजरं वाटली बघा, गाजरं. त्यातले काही स्वाभिमानी नेत्यांनी ही गाजरं लाथाडलेली आहेत. बापू भेगडे हे त्यातलेच एक. पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांनीही महामंडळ नाकारले आणि मैदानात उतरण्याची आता तयारी केली आहे. मावळमध्ये मात्र महायुतीला मोठा दणका बसलेला आहे. शेकडो राजीनामे दिले गेलेले आहेत. त्यामुळं अजित पवार आणि भाजपाची ही बॅटरी आता उतरली आहे. बत्ती गोल व्हायला लागलेली आहे. असं चित्र असताना आता अनेक मतदारसंघात देखील हेच प्रतिबिंब पाहायला मिळणार आहे. भाजपाचा सत्तेचा अघोरी हव्यास आता भाजपाच्याच अंगलट येतोय का हो, तुम्हीच सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.